अमोल कीर्तीकर यांच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी कोणाला धमकावलं हे सांगावं, संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत। कीर्तीकरांचा निकाल शिंदेंनी कुणाकडून बदलून घेतला असा सवाल राऊतांनी केलाय। दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका होत नाहीत असं शिरसाटांनी म्हटलं आहे। लोकशाहीमध्ये लोकांच्या मतांचा आदर करावा लागतो असं शिरसाट यांनी म्हटलंय। अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेने कोणाला धमकावलं, कोणत्या अधिकाऱ्यांना, हे जरा त्याने सांगावं। मी सांगतो, अमोल कीर्तीकरांच्या निकालामध्ये शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी कोणाला धमक्या दिल्या आणि कोणाकडून निकाल बदलून घेतला हे त्यांनी सांगावं, मग मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो। असं कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणी सांगितलं म्हणून निकाल चेंज होत आहेत असं जर असतं ना, तर आमच्या 15 जागेत आम्ही 15 निवडून आणले असतं। साधं सर्टिफिकेट जरी द्यायचं असेल किंवा एखादा राऊंड झाल्यानंतर आकडेवारी जरी डिक्लेअर करायची असेल तर सेंट्रल इलेक्शन कमिशनरची परमिशन घ्यावं लागते। या सगळ्या गोष्टीच्या प्रोसेसच्या आहेत, ह्या संजय राऊतला कदाचित माहीत नसाव्यात। दबाव तंत्रावर निवडणुका जर झाल्या असत्या तर मग आता मोदी साहेबांचा तर पूर्ण दबाव होता, पूर्ण सीट निवडून आले असते। अशा दबावावर निवडणूक होत नसतात। लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचा आदर करावा लागतो।